नमस्कार, मी ॲडव्होकेट अथर्व मगदूम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आईला माहेरकडून जी जमीन मिळते, आईला माहेरकडून जी मालमत्ता मिळते, त्या मालमत्तेची स्टेज काय असते, त्या मालमत्तेचं पुढं काय होतं, त्या मालमत्तेसंदर्भात जी काही माहिती असेल म्हणजे त्याला कुणाची नावं लागतात वगैरे या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर हिंदू सक्सेशन ॲक्टचा सेक्शन 14 जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये असं मेन्शन केलं आहे की एखाद्या स्त्रीला तिच्या माहेरकडून मिळालेली एखादी जमीन असेल किंवा अन्य कोणती मालमत्ता असेल, फक्त माहेरकडूनच असं नाही तर बक्षीसपत्र किंवा अन्य कोणत्याही सोर्समधून जर तिला एखादी जमीन मिळाली असेल तर त्या जमिनीमध्ये ती स्त्री ही ॲब्सोल्यूट ओनर असते. ॲब्सोल्यूट ओनर म्हणजे काय, तर ॲब्सोल्यूट ओनर म्हणजे त्या जमिनीची किंवा त्या मालमत्तेची जी काय विल्हेवाट असेल, जे काय वाटप असेल ते पूर्णपणे त्या स्त्रीच्या हातात असतं. जर तुम्ही ह्या चॅनलवर स्वकष्टार्जित मालमत्तेसंदर्भात जो व्हिडिओ अपलोड केला आहे तो जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये मी क्लिअर सांगितलं आहे की स्वकष्टार्जित मालमत्तेचा जो मालक असतो त्या मालकाला पूर्णपणे अधिकार असतो की त्या मालमत्तेची कशी विल्हेवाट लावायची, कसं वाटप करायचं, कोणाला किती हिस्सा द्यायचा, एखाद्याला हिस्सा द्यायचा की न द्यायचा, किंवा त्या मालमत्तेचं पुढं ज्या प्रकारे विल्हेवाट लावायची आहे त्या प्रकारे तो विल्हेवाट लावू शकतो आणि ती मालमत्ता हवी तर तो दानही करू शकतो. तर ही जी कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टलाच म्हणायचं ॲब्सोल्यूट ओनर. ॲब्सोल्यूट ओनर म्हणजे त्या मालमत्तेवर त्या व्यक्तीचा पूर्णपणे अधिकार असणार, त्या मालमत्तेवर त्या व्यक्तीचा पूर्णपणे हक्क असणार. ती व्यक्ती त्या मालमत्तेची कोणत्याही प्रकारे कशीही विल्हेवाट लावू शकते. म्हणजे जर समजा त्या स्त्रीला 2 मुलं असतील तर तिच्या मनात आलं तर एका मुलाला पूर्ण हिस्सा देऊन दुसऱ्या मुलाच्या पदरात ती काहीही टाकू शकत नाही. म्हणजे तर तिच्या मनात असेल तर ती तसं करू शकते. तिच्या मनात आलं तर एकाला 90% हिस्सा, दुसऱ्याला 10% हिस्सा. तिच्या मनात आलं तर तिची ॲब्सोल्यूट ओनर ज्या मालमत्तेमध्ये आहे, तिला जी माहेरकडून मालमत्ता मिळाली ती मालमत्ता ती दानसुद्धा करू शकते. हे जर आपण वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये बघितलं तर वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये असा कोणताच क्लॉज नाही आहे. वडिलोपार्जित मालमत्तेचं जे वाटप आहे ते सर्व वारसांमध्ये समान होतं. पण तसं जर तुम्ही ह्या मालमत्तेमध्ये बघितला, आईला जी माहेरकडून मालमत्ता येते त्या मालमत्तेमध्ये बघितला तर त्या मालमत्तेमध्ये तुमची आई ही पूर्णपणे ॲब्सोल्यूट ओनर असते. त्यामुळे त्या मालमत्तेची काय विल्हेवाट लावायची, कोणत्या प्रकारे विल्हेवाट लावायची, कुणाला किती हिस्सा द्यायचा, ह्याचा पूर्णपणे अधिकार हा फक्त आणि फक्त तुमच्या आईकडे आहे. आणि त्या अधिकाराबाबत तिला कोणीही दबाव करू शकत नाही, कोणीही फोर्स करू शकत नाही. ती तिच्या मर्जीने त्या मालमत्तेची विल्हेवाट लावू शकते. पण तिच्या निधनानंतर काय, जर इन केस त्या स्त्रीला किंवा तुमच्या आईला एखादी मालमत्ता माहेरून मिळालेली आहे, एखादी जमीन मिळालेली आहे आणि जर समजा त्या जमिनीची विल्हेवाट न लावता, त्या जमिनीचं वाटप न करता जर समजा तिचं निधन झालं तर अशा केसमध्ये फक्त आणि फक्त अशा केसमध्येच त्या मालमत्तेचं, त्या जमिनीचं तिच्या वारसांमध्ये समान वाटप होणार. अदरवाईज त्या मालमत्तेमध्ये तिचा पूर्णपणे हक्क आहे. हा हक्क तिला सेक्शन 14 हिंदू सक्सेशन ॲक्टच्या सेक्शन 14ने दिलेला आहे. त्यामुळे तुमची आई ही तिच्या माहेरून मिळालेल्या मालमत्तेमध्ये पूर्णपणे ॲब्सोल्यूट ओनर असते. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील. तरीही ह्या संदर्भात काही क्युरीज असतील, काही डाऊट असतील तर खाली दिलेल्या मेलवर तुम्ही बिंदास विचारू शकता. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.